नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुळशीचे महत्त्व आणि तिची काळजी कशी घ्यावी याचे काही नियम आपण पाहूया. नियम पहिला, तुळशीजवळ कधीही झाडू ठेवू नका. झाडू हा घरातील कचरा साफ करण्यासाठी वापरला जातो आणि त्यात नकारात्मक ऊर्जा असते. तर तुळशीमध्ये साक्षात लक्ष्मीचा वास असतो. नंबर 2, तुळशीची कुंडी भोवती किंवा तिच्या अगदी जवळ चप्पल बूट काढू नका. असे केल्याने या पवित्र देवतेचा अनादर होतो आणि घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन नकारात्मक ऊर्जा वाढू लागते. नियम तिसरा, तुळशीजवळ कधीही डस्टबिन किंवा कोणत्याही प्रकारचा कचरा जमा करून ठेवू नका. तुळशी पवित्र मानली जाते. नंबर 4, तुळशीच्या शेजारी कॅक्टस किंवा इतर कोणत्याही काटेरी झाडे लावू नका. काटेरी झाडांमुळे कौटुंबिक संबंधांमध्ये तणाव निर्माण होतो आणि घरात विनाकारण भांडणे होतात. जागेच्या अभावी तुळशीच्या जवळ कपडे सुकवायला घालतो, पण त्या कपड्यांमधून पडणारे डिटर्जंटचे अस्वच्छ पाणी तुळशीच्या मातीत पडल्याने रोप सुकते आणि हा मोठा वास्तुदोष मानला जातो. तुळशी खूप पवित्र मानली जाते आणि म्हणून तुळशीची काळजी घेणे हे आपल्या सर्वांनीच घेतली पाहिजे. नंबर 7, तुळशीच्या कुंडीत कधीही शिवलिंग स्थापित करू नका. नंबर 7, तुळशीच्या अगदी जवळ किंवा तिच्या कुंडी गणपतीची मूर्ती ठेवू नका. पौराणिक मान्यतेनुसार गणेशजी आणि तुळशीचे एकमेकांना दिलेला शाप आहे, त्यामुळे त्यांना एकत्रित ठेवू नये. नियम 8, तुळशीभोवती जुन्या प्लास्टिकच्या वस्तू, तुटलेले डबे किंवा निरुपयोगी सामान साठवून ठेवू नका. अस्तव्यस्त पडलेल्या वस्तूंमुळे सकारात्मक ऊर्जा प्रवाह खंडित होतो आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नंबर 9, खरकटी भांडी, धुतलेले पाणी किंवा हात धुतलेले अस्वच्छ पाणी चुकूनही तुळशीच्या कुंडीत टाकू नका. यामुळे रोप तर खराब होतेच, पण घराची भरभराटही थांबते. तुळशीला नेहमी स्वच्छ पाणी टाकावे. नियम 10, तुळशीच्या कुंडीत किंवा तिच्या आजूबाजूला लोखंडाच्या गंजलेल्या वस्तू ठेवू नका. लोखंडाच्या नकारात्मक ऊर्जेचा थेट परिणाम तुळशीच्या पवित्र ऊर्जेवर होतो. जल अर्पण करण्याचे आणि पूजेचे नियम. 11, रविवारी तुळशीला कधीही पाणी घालू नये आणि तिला स्पर्शही करू नये. असे मानले जाते की या दिवशी माता तुळशी भगवान विष्णूंसाठी निर्जला व्रत करतात आणि त्यांच्या साधनेत विघ्न येऊ नये म्हणून हा नियम पाळतात. नियम 12, रविवारी प्रमाणेच एकादशीच्या दिवशीही तुळशीला जल अर्पण करू नये. पूर्णपणे वर्ज्य मानले जाते. या अत्यंत पवित्र दिवशीही माता विष्णूंच्या भक्तीत लीन असते आणि म्हणून एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये. नियम 13, संध्याकाळ झाल्यानंतर आणि सूर्यास्तानंतर कधीही तुळशीला पाणी घालू नये. असे केल्याने रोपाचे नुकसान तर होतेच आणि वास्तूमध्ये दोष निर्माण होतो. नंबर 14, तुळशीला जल अर्पण करण्यासाठी सकाळी सूर्योदयाची वेळ ही सर्वोत्तम मानली जाते. सकाळी स्वच्छ मनाने आणि अंघोळ करून पाणी घातल्याने घरात सुख समृद्धी येते. नियम 15, तुळशीला नेहमी तांब्याच्या पात्राने, कलश असेल तर कलशाने जल अर्पण करावे. तांब्याला पूजेमध्ये अत्यंत पवित्र धातू मानला गेला आहे. यामुळे पाण्याचे शुद्धीकरण होते. नियम 16, तुळशीला पाणी घालत असताना शक्य असल्यास कुंडीभोवती किमान 3 प्रदक्षिणा नक्की घालाव्यात. यामुळे मनाला शांती मिळते आणि घरात सकारात्मकता येते. नियम 17, तुळशीला गरजेपेक्षा जास्त पाणी घालू नका. खूप जास्त पाणी साठल्याने तिचा मुले सडू लागतात आणि रोप खराब होते. नियम 18, विशेष सणांच्या दिवशी किंवा गुरुवारी तुळशीला हळद कुंकू वाहून सुती किंवा रेशमी रंगाची ओढणी किंवा एखादं वस्त्र अर्पण करावे. यामुळे सौभाग्य वाढते. नियम 19, पूजेसाठी नेहमी घरातून स्वच्छ आणि पिण्याचे ताजे पाणी आणावे. शिळे किंवा उष्टे पाणी चुकूनही तुळशीसाठी वापरू नये. नियम 20, इतर सामान्य झाडांना घातल्यानंतर उरलेले पाणी तुळशीत टाकू नये. तुळशीसाठी नेहमी वेगळे आणि शुद्ध पाणी वापरावे. तसेच तुळशीला दिवा लावताना काही काळजी घ्यायची. नियम 21, रोज संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा आवर्जून लावावा. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती पळून जाते आणि लक्ष्मी माता प्रसन्न होते. नियम 22, दिवा लावताना त्याची वात नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून असावी. या दोन्ही दिशा देवांच्या मानल्या जातात आणि यामुळे घरात सुख शांती राहते. नियम 23, दिवा कधी थेट जमिनीवर ठेवू नका किंवा मातीवर ठेवू नका. दिव्याच्या खाली नेहमी थोडे तांदूळ
अक्षता किंवा फुलाची पाकळी ठेवून त्याचे पूजन करावे. नियम 24. संध्याकाळी दिवा लावताना तुळशीच्या पानांना किंवा तिच्या फांदीला अजिबात स्पर्श करू नका. कारण संध्याकाळी तुळस निद्रावस्थेत असते आणि ती निद्रावस्थेत असताना आपण तिला स्पर्श करू नये. नियम 25. दिवा अशा काचेच्या कवरमध्ये ठेवावा जिथे हवेच्या झोताने तो लगेच विझणार नाही. शांतपणे जळणार दिवा वस्तूला शांतता देतो. आता आपण पाहूया तुळशीची पाने तोडण्याचे काही नियम. तुळशीची पाने तोडताना काय काळजी घ्यावी ते पाहूया. नियम 26. तुळशीची पाने तोडताना कोणीही नखांचा वापर करू नका किंवा ओरबाडू नका. पानेही नेहमी बोटाच्या अग्रभागाने अगदी हलवार आणि प्रेमाने तोडावीत. नियम 27. रविवारी, एकादशी या दिवशी आणि संक्रांतीच्या दिवशी तुळशीची पाने तोडणे म्हणजे महापाप मानले जाते. या दिवशी पानांना स्पर्श करणे देखील टाळावे. नियम 28. रात्रीच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर तुळशीची पाने कधीही तोडू नये. जर औषधासाठी खूपच गरज असेल तर दिवसाच पाने तोडून ठेवावीत. नियम 29. अंघोळ न करता किंवा अस्वच्छ शरीराने आणि कपड्यांनी तुळशीला स्पर्श करू नये. यामुळे रोपांची पवित्रता भंग पावते. नियम 30. पूजेसाठी किंवा औषधासाठी जेवढी गरज असेल तेवढीच पाने तोडावीत. विनाकारण पाने तोडून ती वाया घालवणे हा तुळशीचा अपमान मानला जातो. नियम 31. महादेवाच्या पूजेत तुळशीची पाने कधीही वापरू नका. शिवपूजेत तुळशीऐवजी बेलपत्राचाही वापर करतात. नियम 32. गणपती बाप्पाच्या पूजेतही तुळशी अर्पण केली जात नाही. केवळ संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही विशेष पूजांमध्ये याचा वापर केला जातो. गणपतीला दुवा वापरला जातो. आता तुळशीची निगा आणि इतर काही वास्तू टिप्स पाहूया. नियम 33. घरात तुळशीची कुंडी नेहमी उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेलाच असावी. दक्षिण दिशेला तुळस ठेवल्याने घरात पितृदोष आणि नकारात्मकता वाढते. नियम 34. घरात सुकलेली तुळस ठेवल्याने घरातील प्रगती थांबते. जर रोप सुकलेले तर सन्मानाने वाहत्या पाण्यात तिचे विसर्जित करा आणि तिथे लगेच नवीन रोप लावा. 35. तुळशीला जेव्हा मंजिरी म्हणजे बिया येतात तेव्हा त्यावेळी हलक्या हाताने काढून घ्यावेत आणि मंजिरी जास्त काळ झाडावर राहिल्यास रोप कमजोर होऊन सुकू लागते. 36. काढलेली मंजिरी फेकून न देता भगवान विष्णू किंवा श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करावी. 37. तुळशीजवळ बसून कधीही भांडणे, शिवीगाळ किंवा मोठ्या आवाजात बोलू नये. तिथे नेहमी तुळस छान बहरते. 38. सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण काळात तुळशीला अजिबात स्पर्श करू नये आणि ग्रहण संपल्यानंतर घरावर गंगाजल शिंपडून शुद्धीकरण करावे. 39. मासिक पाळी दरम्यान महिलांनी तुळशीच्या जवळ जाणे, पूजा करणे किंवा पाणी घालणे टाळावे, जेणेकरून रोपाच्या ऊर्जेवर विपरीत परिणाम होणार नाही. नियम 40. ज्या घरात तुळस नेहमी हिरवीगार, दाट आणि आनंदी असते तिथे माता लक्ष्मीचा वास दैव असतो आणि कुटुंबाची दिवसेंदिवस प्रगती होत राहते. तर मित्रांनो, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.